नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। एकादशभागस्य चतुर्थी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजांचे मन अखंड चिंतेत असतानाच अनेक बातम्या गड्यावर येऊन तडकत होत्या। राजांची पत्रे शृंगारपूरला रवाना होत होती। राजांच्या फौजा सर्व मुलुखात फिरत होत्या। आनंदरावांनी बाळापूर घेतल्याच्या बातमीने जसे राजांना समाधान वाटले, तसेच दिलेर खानाचा रोख विजापूरकडे वळल्याचे ऐकून त्यांचे मन बेचैन झाले। उन्हाळा संपला आणि पावसाला सुरुवात झाली। आकाश ढगांनी कुंदावले। काळ्या सावित्रीला पाणी चढले। सारी खोरी पावसाळी धुक्यात आणि अखंड पडणाऱ्या जलधारात भिजू लागली। राजांचे मनही तसेच कुंदावले होते। प्रकृती ढासळत होती, कधी ताप तर कधी खोकला। राजे या काळजीत असतानाच पावसाळा सरत आला। गडावर श्रावणाचे किरण फाकू लागले। कड्या कपारीतून उगवलेल्या गवतावर रंगीबेरंगी फुले फाकू लागली। राजे सदरेवर येऊन बसू लागले। सायंकाळी राजे सदरेवर आले। मोरोपंतांनी सांगितले, शृंगारपुराहून थैली आली आहे। काय आहे? शृंगारपूरची हवा मानवत नाही तेव्हा राजसनुषा येसूबाई साहेब पन्हाळ्यावर जाणार आहेत। मेणे शिबंदी पाठवण्याचा हुकूम आहे। येसू पन्हाळ्याला जाते? राजांचा चेहरा आनंदित झाला। त्यांनी आपल्या अंगावरची शाल भिरकावली। अनाजी, मेणे शिबंदी तातडीनं पाठवून द्या। पन्हाळ्याला पुढं खबर पाठवा। आम्हाला ही बातमी ऐकून खूप समाधान वाटलं असं कळवा। राजांना कशाचा आनंद झाला आहे हे अनाजींना कळत नव्हते। त्या बातमीत असे काय होते की राजांनी एवढा आनंद व्यक्त करावा? अनाजींचा गोंधळ राजांच्या लक्षात आला। ते स्वतःला सावरीत बोलले, अनाजी, शृंगारपूरची हवा दमट, लहान भवानीला ती सोसवणारी नव्हे, पण येसूनं आमचं ऐकलं त्याचंच समाधान वाटलं। राजांच्या उत्तराने अनाजींचे समाधान झाले नाही, पण त्यांनी अधिक न विचारता मान डोकावली। गडावरती बातमी आली आणि राजे बदलले। राजे कामकाजात लक्ष घालू लागले। उघडीप पाहून राजे गडावर फिरू लागले। राजांना जंजिराच्या बातम्या कळत होत्या। इंग्रजांचे मुंबईला वाढणारे महत्त्व राजांना जाणवत होते। त्यांनी दर्या सारंग, दौलत खान व मायनाक भंडारी यांना बोलावून घेतले। राजांनी आजवर सिद्धीचा पराभव करण्याचे अखंड प्रयत्न चालू ठेवले होते, पण सिद्धीचा पराभव होत नव्हता। सिद्धीला सदैव इंग्रज मुंबईहून सहाय्य करीत होते। त्या मदतीमुळे राजांचे स्वप्न साकार होत नव्हते। राजांना मुंबईचा व जंजिराचा हा संबंध तोडण्याचे ठरवले। मायनाक भंडारी हा खांदेरीचा राजांचा अधिकारी होता। राजांनी त्याला खांदेरीला तट बांधून घेण्याचा हुकूम केला। खांदेरी उंदेरी तट तोफा व फौज यांनी सज्ज ठेवण्याचा राजांनी निश्चय केला। दर्या सारंग दौलत खानाला या कामी मायनाक भंडारीला सर्व मदत व रक्षण करण्याची आज्ञा केली। राजांनी खांदेरीची तटबंदी सुरू केली आणि दिलेर खान विजापूरला भिडल्याची बातमी आली। विजापूरच्या मसूदचे डोळे उघडले। मोगली तडाख्यातून वाचवण्यास राजांच्या खेरीज दुसरे समर्थ कोण होते? मसूदने राजांना आदिलशाही वाचवण्याची विनंती केली। मसूदचा खलिता रायगडावर येऊन थडकला। राजांनी मसूदची विनंती मान्य केली। त्यांनी सत्वर 10,000ची फौज विजापूर रक्षणासाठी रवाना केली। खर्चासाठी मसूदला पैशाचा पुरवठा केला। आपल्या फौजेपाठोपाठ आपण जातीनिशी विजापूरला येत असल्याचे राजांनी कळवले। उसंत न घेता राजांनी रायगड सोडला आणि राजे पन्हाळ्याला आले। येसूबाई पन्हाळ्याला आल्या होत्या। येसूबाईंना भेटताच राजांनी विचारले, येसू, काही खबर? अभय मिळालं तर? संभाजीराजांना कसली भीती? भीती आम्हाला, त्यांना निर्धास्त मनानं या म्हणावं, आम्ही तो विचार आता करीत नाही। तुझ्यामुळं मी निश्चिंत आहे। जेव्हा तू पन्हाळ्याला आलीस तेव्हाच आम्ही निश्चिंत झालो। येसूबाई राजांच्याकडे पाहत होत्या। राजे कितीतरी थकल्यासारखे दिसत होते। आबासाहेब, आपण मोहिमेला जाणार? हो, जायला हवं। आपली तब्येत नाही गेलं तर चालणार नाही का? राजे स्वतःशीच हसले। ते म्हणाले, म्हातारपणी सुखाची स्वप्न धरीत असतानाच संभाजीराजे मोगलांना मिळाले। ते असते तर त्यांना मोहिमेवर पाठविलं असतं। दैवाचे खेळ भारी विचित्र असतात पोरी। बघ ना, आदिलशाही वाचवण्यासाठी बाप जातो आणि ती बुडवण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुलगा येतो। यापेक्षा कैक वेळा मृत्यू बरा वाटतो। आबा, घाबरू नको येसू, आम्ही ठीक आहो। घरच्या बसल्या जागेच्या चिंतेपेक्षा रणांगणाची हवाच आमची तब्येत सुधारील। राजांनी पन्हाळ्याला पुरा बंदोबस्त ठेवला। संभाजीराजे आश्रयाला आले तर त्यांची बडदास्त ठेवण्याचे हुकूम किल्लेदारांना दिले आणि आपली 25,000ची फौज संगती घेऊन राजे विजापूर रक्षणासाठी धावले।
अधुना एकादश भागस्य पंचमी कथा एषा। राजे आपल्या फौजेसह विजापूर जवळ करीत होते. राजांना वाटेत मोरोपंतही आपल्या फौजेसह येऊन मिळाले. राजे विजापुरानजीक गेले. राजांनी पुढे पाठवलेली फौज दिलेर खानाशी लढा देत होती. राजे आल्याचे ऐकून मसूदला धीर आला. राजांनी विजापुरात जाऊन बादशहा सिकंदर आदिलशहाची भेट घेण्याचे ठरवले. तसे त्यांनी विजापूरचा वजीर मसूद याला कळविले. मसूदला राजांची मदत हवी होती, पण फौजेसह राजांना विजापुरात घेणे त्याला धोक्याचे वाटले. त्याने राजांना निरोप पाठवला, आपल्या येण्यानं आम्हाला धीर आला आहे. आपल्याला भेटण्यात बादशहांना आनंदच वाटेल. आपण जरूर यावं, पण येताना 500हून अधिक स्वार बरोबर न आणावेत ही विनंती आहे. मसूदचा निरोप राजांच्या छावणीवर मिळाला. राजांनी विजापूरला जायचे ठरवले, पण मोरोपंत म्हणाले, महाराजांनी परत विचार करावा. मोरोपंत स्पष्ट बोला ना. महाराज, दिलेरच्या पराक्रमामुळे मसूद काकुळतीला आला असला तरी आजवर चालत आलेला आपलं वैर तो विसरला आहे याचा भरोसा नाही. दगा करायलाही तो मागं पुढं पाहणार नाही. हा धोका न पत्करता ही मोहीम चालवावी असा माझा नम्र सल्ला आहे. राजांना तो विचार पटला. त्यांनी भेटीचा बेत रद्द केला आणि बादशहाला मदतीचे आश्वासन देऊन राजे मोहिमेकडे वळले. दिलेर खानाचा विजापूर घेण्याचा निश्चय होता. त्याच तयारीने तो विजापूरच्या तटाला भिडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्यावर सरळ चालून जाण्यात राजांना अपार प्राणहानी दिसत होती. त्याखेरीज राजांना आणखीन एक भीती वाटत होती. दिलेर खानाजवळ एक हुकमी चाल होती. युवराज संभाजीराजे दिलेरच्या हाती होते. दिलेरने त्यांनाच आघाडीवर टाकले तरी मराठी फौज लढेल, पण किती शर्थीने. राजांना तो धोका नको होता. त्यांनी निराळाच डाव खेळायचे ठरवले. राजांना आपली फौज दिलेरची रसद तोडण्यास पाठवली. दिलेर खानाच्या पाठीमागे मोगलांच्या मुलुखात उतरून सर्वत्र फौजा पसरून दिलेर खानाला त्रस्त करावे हा राजांचा बेत होता. तो अंमलात आणण्यासाठी राजे 5च दिवसात विजापुराहून बाहेर पडले. राजांची फौज भीमा नदी उतरून मोगलाईत घुसली. राजे मोगलाईचा मुलुख बेचिराग करीत चालले. आनंदराव माण सांगोले या प्रांतावर चालून गेले. राजे स्वतः जालन्याच्या रोखाने जात होते. औरंगाबादेला दक्षिणेचा सुभेदार शहाजादा मुअज्जम होता. औरंगाबादेपासून नजीक असलेल्या जालन्यावर मराठी फौज तुटून पडली. जालना साफ लुटले गेले. मोगलाईतील चौफेर चढाईने शहाजादा त्रस्त झाला. त्याने दिलेर खानला सत्वर माघारी वळण्याचा लकडा लावला. चारही बाजूने दिलेर खानाला ओढ लागतच होती. शेवटी कंटाळून त्याने विजापूरचा वेढा उठविला. राजे जालन्याची लूट घेऊन माघारी येत होते. तोच नजरबाजांनी खबर आणली. वाटेत रणमस्त खान, आसफ खान, जाबित खान वगैरे मोगल सेनानी आपल्या 8-10 हजार फौजेनीशी वाट अडवून उभे होते. राजांच्या बरोबर अपार लूट होती. अखंड मोहिमेत फौज दमली होती. राजांचा गुप्तहेर प्रमुख पुढे झाला. राजांना त्याने सांगितले, महाराज, मोगलांची गाठ न पडता जाता येईल. ते कसं? ती जिम्मेदारी माझी. बहिर्जी आपल्या नजरबाजांच्या बरोबर राजांना वाट दाखवित होता. राजे फौजेसह जात होते. 3 दिवस शत्रू चुकवीत राजे लुटीसह पट्टगडावर पोहोचले. राजांनी बहिर्जींची वाहवा केली. आधीच राजांची प्रकृती ठीक नव्हती. मोहिमेच्या शिणवट्याने ती अधिक थकली. राजांनी मोरोपंतांना मोहिमेला पाठवले. बागलाण आणि खानदेश या भागातील मोगली किल्ले जिंकण्याची कामगिरी घेऊन मोरोपंतांनी मोहिमेची धडक मारली. धरणगाव चोपडा लुटीत मोरोपंत सुरतपर्यंतचा मुलूख मारून परत आले. राजांनी 15 दिवस गडावर मुक्काम केला. विश्रांती घेतली. ज्या गडाने दगदगीच्या संकटाच्या वेळी राजांना विश्रांती मिळवून दिली त्या पट्टागडाचे नाव राजांनी विश्रामगड ठेविले. राजे सर्व लूट घेऊन गडाकडे परत येत होते. त्यावेळी मोरोपंत मुलुखगिरी करीत होते. त्यांनी अहिवंत व न्हावा हे बागलाणातील किल्ले जिंकले. चौथाईचे करार केले. हणमंत गड काबीज केला. राजे लुटीसह गडावर परत आले. गडावर एक आनंदाची बातमी राजांची वाट पाहत होती. संभाजीराजे मोगलांना सोडून पन्हाळ्यावर येऊन दाखल झाले होते. अधुना एकादश भागस्य षष्ठी कथा एषा. संभाजीराजे पन्हाळ्याला आल्याचे ऐकून राजांना समाधान वाटले. एका नामुष्कीतून वाचल्याचा आनंद साऱ्या गडाला झाला. संभाजीराजे परत आल्याचे ऐकून राजांना जे समाधान होते त्याच्या शतपट त्यांची काळजी वाढली होती. 2 दिवस राजे विचारात होते. 3ऱ्या दिवशी राजांनी खास सदर भरवली. सदरीत फक्त हंबीरराव, अनाजी, मोरोपंत, बाळाजी, आवजी, येसाजी, फिरंगोजी, पानसंबळ, हरजीराजे, महाडिक एवढीच मंडळी होती. सदरीत अन्य कोणास न सोडण्याचा हुकूम झाला होता. राजांनी सर्वांवरून आपली नजर फिरवली. काही क्षण स्तब्धतेने गेले.
राजांनी अनाजींना विचारले, अनाजी, आज ही बैठक का बोलावली याची कल्पना असेलच. जी नाही महाराज, निदान अंदाज तरी. मला वाटतं युवराजांच्या बाबतीत अनाजी चाचरले. तेच खरं अनाजी, युवराज परत आपल्यात आल्याचा ऐकून आम्हाला खूप आनंद झाला, पण त्याचबरोबर आमची काळजीही वाढली. तिच्यामुळे आम्ही 2 दिवस पुरे बेचैन आहो. युवराज आले, पण त्यांचा सिलसिला कसा सोडवायचा याचा विचार व्हायला हवा. त्याचा निर्णय लावण्यासाठीच आज तुम्हाला बोलावलं आहे. सारे एकमेकांकडे पाहत होते. साऱ्यांच्याच मनात तो विचार घोळत होता. साऱ्यांचे भाव निरखून राजे म्हणाले, युवराज राज्य सांभाळतील असं वाटत नाही. कोणत्या क्षणी अविवेकी निर्णय करतील याचा भरोसा नाही. हंबीरराव पुढे झाले. ते म्हणाले, क्षमा महाराज. बोला हंबीरराव, मोकळेपणानं बोला. महाराज, संभाजीराजे युवराज आहेत, थोरले आहेत. त्यांच्या अधिकाराबद्दल शंका घेणार? राजे खिन्नपणे हसले. एक तीव्र दुःखाची छटा त्यांच्या चेहऱ्यावर उमटली. ते म्हणाले, हंबीरराव, तुम्ही आमचे सेनापती, तुमची निष्ठा आम्हाला कळते, पण अशीच भाबडी निष्ठा राहिली तर एक ना एक दिवस ती अनर्थकारक ठरेल. राज्याला ती अपायकारक ठरल्याखेरीज राहणार नाही. काय चुकलं महाराज? खूप चुकलं. तुम्ही फक्त आम्हाला पाहिलं, त्यामुळे युवराज दिसले आणि या गलतीत राज्य विसरून गेला. फिरंगोजींनी ही चूक केली आणि शेकडो इमानी माणसं आयुष्यातून उठली. युवराजांना संधी मिळाली तर ते सुधारतीलही. आता त्यांना पश्चाताप झाला असेल. हंबीररावांनी तरफदारी केली असेल, होईल, याला काय अर्थ हंबीरराव? विस्तवावर अजाणतेपणी बोट पडलं तरी ते होरपळतंच. अजाणतपण तिथं उपयोगी पडत नाही. आमचं एकट्याच जीवन असतं तर आम्ही याचा विचारही केला नसता, पण एवढं मोठं राज्य, त्याच्याशी जुगार कसा खेळायचा? युवराजांचा राज्यावर जन्मजात अधिकारच आहे, तो कोण टाळणार? हंबीररावांनी विचारले. हंबीरराव, तुम्ही परत परत तीच गलती का करता? राजे उद्वेगाने म्हणाले, तुम्ही राज्याचे सेनापती आहात, राजांचे नव्हे. राज्य कोणाचं? हंबीरराव, श्रींचं हे राज्य. वतनाची मिरासदारी चालवण्याकरता का आम्ही राजे झालो? भारतात हिंदूंचं राज्य नाहीसं झालं म्हणून गागाभट्टांनी आम्हाला विनंती केली. त्या विनंतीनुसार आम्ही राज्याभिषेक करून घेतला. हे राज्य त्याच निष्ठेनं आमच्या मागे सुद्धा चालायला हवं. हा विचार आज कशाला करायचा? अनाजी म्हणाले. अनाजी, हा विचार आत्ताच व्हायला हवा. युवराजांच्या वर्तनानं आम्ही सावध झालो. जो विचार आजवर आमच्या मनात आला नव्हता तो रात्रंदिवस आम्हाला छळीत आहे. अनाजी, ह्या राज्यापायी हजारोंनी आपले जीव आनंदानं सांडले आहेत. ते स्वप्न साकार व्हावं म्हणून अनेक साधू संतांनी देवाला आळवलं आहे. जीवाचा भरोसा कोण देणार? आम्ही आज आहो, उद्या नसू. एवढी मोठी जबाबदारी, तिचा विचार उघड्यावर टाकून चालणार नाही. आम्ही पन्हाळ्याला जायच्या आधी याचा निर्णय मिळायला हवा. निर्णय आपण करायचा. आम्ही काय सांगणार? मोरोपंत म्हणाले. वा मोरोपंत, तुम्ही आमचे प्रधान आणि तुम्ही हे बोलता? राज्याभिषेकापासून आम्ही सारे निर्णय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंच केले ना? मोरोपंत उपरणे सावरीत म्हणाले. युवराज जेव्हा पन्हाळ्यावर आले तेव्हा आमच्याही मनात विचार आले. ना कबूल करून चालणार नाही. युवराज एवढं राज्य जबाबदारीने सांभाळतील असं आम्हाला वाटत नाही. असं जरी आम्हाला वाटत असलं तरी आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही. याचा निर्णय आपणच करावा असं आम्हाला वाटतं. तेच अधिक योग्य होईल. राजे समाधानाने म्हणाले, आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. तुम्ही स्पष्टपणे आपले विचार सांगितलेत, याचा आम्हाला समाधान आहे. जिंजीला मिळवलेलं राज्य संभाजीराजांना द्यावं आणि इथलं राज्य तुमच्या देखरेखीखाली राजारामांच्या हाती सोपवावं असा आमचा विचार आहे. राजांच्या या निर्णयानं साऱ्यांना आनंद वाटला. साऱ्यांनी त्या बेताला मान्यता दिली. राजे खेदाने म्हणाले, काही नसता आम्ही करोड होरांचं राज्य उभं केलं, ते या राज्याशी अशी शकल करण्यासाठी? त्याचं शल्य आम्हाला फार आहे. जाऊ दे, आम्ही पन्हाळ्याला जातो. संभाजीराजे आमचं ऐकतील असं वाटतं. त्यांची समजूत काढून माघारी आल्यावर सर्व निश्चित करू. थकलेले राजे बैठकीवरून उठले. साऱ्यांनी मुजरे केले. राजे मंद पावलांनी सदरे बाहेर जात होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.